गणेश जयंती विशेष आजची ही रेसिपी आहे. कोकणात गणपती बाप्पाच्या नैवेद्यात हमखास बनवला जाणारा हा पारंपरिक पदार्थ आहे दूध गोळे. आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी दूध गोळे बनवणार आहोत. दूध गोळे दिसायला जितके सुंदर दिसत आहेत तितकेच खायला हे अप्रतिम लागतात. कोकणात गणेश चतुर्थीला 10 दिवसाचे 10 वेगवेगळे पदार्थ गणपती बाप्पाच्या नैवेद्यामध्ये ठेवले जातात. यामधलाच हा एक पारंपरिक पदार्थ आहे दूध गोळे. मोदकाच्या साहित्यापासून बनवलेले आणि अगदी मोदकासारखेच मऊ लुसलुशीत दूध गोळे दुधासोबत खाल्ले जातात किंवा हे दूध गोळे तुम्ही मोदकासारखे असेच देखील खाऊ शकता. चवीला मात्र हे एक नंबर लागतात. चला तर जास्त वेळ न घालवता गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणात बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ दूध गोळे कसे बनवायचे आहेत ते बघूया. यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवले आहे. दुधाला हलकी उकळी आल्यानंतर यामधलंच मी एक पेला भरून किंवा एक वाटी दूध बाजूला काढून घेणार आहे. त्यानंतर यामध्ये मी केशरयुक्त दूध मिक्स करणार आहे. गावी काय करतात, दूध गोळे बनवताना दूध गरम करत असतानाच यामध्ये हळदीचं पान घालतात. यामुळे दुधाला छान असा हळदीचा आणि वेलची पावडरचा खूप सुंदर असा सुगंध येतं आणि दूध गोळे खायला खूप छान लागतात. पण आपल्या शहरी भागामध्ये हळदीचं पान मिळणं हे अशक्य आहे. यासाठी आज मी दूध उकळत असताना यामध्ये हळदीचं पान न घालता केशर काड्या घातल्या आहेत. पण जर का तुमच्याकडे केशर काड्या नसतील तर नाही घातल्या तरीही चालेल. केशर काड्या घातल्यानंतर यामध्ये मी 5 टेबलस्पून म्हणजेच पाव कप साखर घातली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. दुधात केशर काड्या घातल्यामुळे दुधाला छान असा केशरी रंग आलेला आहे. शिवाय दुधामध्ये घातलेली साखर देखील विरघळली आहे आणि दुधाला दाटसरपणा आलेला आहे. या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि त्यानंतर यामध्ये मी अगदी पाव चमचा वेलची पावडर घातलेली आहे. दूध आपल्याला बासुंदीसारखं किंवा रबडीसारखं जास्त घट्ट करायचं नाही, पण दूध आपल्याला थोडं दाटसर करायचं आहे. दुधात वेलची पावडर घातल्यानंतर दूध व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आधीच मी बंद केली होती. आता यानंतर आपल्याला या भांड्यावर झाकण ठेवायचं आहे. दूध गोळ्यासाठी लागणारे हे दूध आपलं तयार झालं आहे. आता आपण पुढची तयारी करू. दूध गोळ्यासाठी सगळ्यात पहिला मी सारण बनवून घेणार आहे. आज हे दूध गोळे मी सारण भरून करणार आहे. सारण बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये एक छोटा चमचा तूप गरम करून घेतला आहे. तूप हलकं गरम झालं आणि वितळलं की यामध्ये किसून घेतलेला ओल्या नारळाचा चव घालायचा आहे. इथे मी एक छोटी वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. 1 वाटी ओल्या नारळाचा किस आहे. यासाठी अर्धी वाटी मी गूळ घेत आहे. तुम्ही गुळाऐवजी साखर देखील घेऊ शकता. गूळ घेताना आपल्याला ते बारीक चिरून घ्यायचं आहे, किसून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जर गूळ पावडर असेल तर गूळ पावडर देखील इथे घेऊ शकता. सुरुवातीला ओल्या नारळाचा किस मी तुपामध्ये अगदी मिनिटभर छान परतून घेतलं होतं. ओल्या नारळातलं मॉइश्चर हलकं कमी झाल्यानंतर यामध्ये मी गूळ घातला आहे. गुळनं छान वितळलं आहे. यामधला ओलसरपणा देखील कमी झाला आहे. इथे आपलं हे सारण तयार आहे. यामध्ये पाव चमचा आपल्याला वेलची पावडर आणि थोडी जायफळ पावडर घालायची आहे. यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रुट्स पावडर घालायची असेल तरी ती देखील घालू शकता किंवा थोडं खसखस यामध्ये घालू शकता. इथे हे सारण तयार आहे. गॅसची फ्लेम मी बंद केली आहे. मोदकासाठी आपण जसं सारण बनवतो तसंच आपल्याला हे सारण बनवायचं आहे. आता तयार झालेलं सारण मी थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवणार आहे. नंतर आपल्याला उकड काढायची आहे. सुरुवातीला बघा मी अर्धा लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्यामधलंच एक पेला भरून दूध मी बाजूला केलं होतं. तेच दूध या भांड्यामध्ये ओतलं आहे. एक छोटा चमचा यामध्ये मी साजूक तूप घातले आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे. हे सर्व मिश्रण दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. उकड काढण्यासाठी इथे मी दूध घेतलं आहे. तुम्ही दुधाऐवजी पाण्याचा देखील फक्त वापर करू शकता. आता या दुधाला हलकी उकळी आली की यामध्ये आपल्याला मोदकाचं पीठ घालायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवून ही उकड व्यवस्थित तयार करून घ्यायची आहे. दुधामध्ये मोदकाचं पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. 1 वाटी आपला मोदकाचं पीठ असेल तर 1 वाटी आपल्याला दूध किंवा पाणी घ्यायचं आहे आणि छान अशी ही उकड तयार करायची आहे. दुधामध्ये पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे. इथे आपली ही उकड तयार झाली आहे. आता या पातेल्यावर आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटासाठी हे उकड छान वाफवून घ्यायची आहे. 5 मिनिटं झाली आहेत. आता वाफवून घेतलेली उकड आहे मी एका ताटामध्ये काढून घेत आहे. उकड पूर्णपणे ताटात काढून घेतल्यानंतर आपल्याला ही उकड थंड होऊ द्यायची नाही.
तर लगेचच आपल्याला ही उकडणं मळून घ्यायची आहे. सुरुवातीला या पेलाच्या साहाय्याने यामधल्या मी गुठळ्या मोडून घेत आहे. अशा पद्धतीने गुठळ्या मोडून घेतल्यामुळे ना पिठामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाही आणि आपलं पीठ ना छान मऊसूत मळून तयार होतं. तळ हाताने छान दाब देत देत आपल्याला हे पीठ ना मळून घ्यायचं आहे. पीठ ना बऱ्यापैकी गरम आहे. जर तुमच्या हाताला सोसत नसेल ना तर थंड पाण्याचा हात घेऊन हे पीठ छान मुलायम मळून घ्यायचं आहे. इथे बघा हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. छान सॉफ्ट असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. पीठ मळून झाल्यानंतर एका भांड्याखाली हे झाकून ठेवायचं आहे किंवा ओल्या कपड्याने आपलं हे पीठ झाकून ठेवायचं आहे, म्हणजे हे पीठ ना वरून कोरडं होणार नाही. दूध गोळे बनवण्यासाठी लागणारं दूध आपलं तयार आहे. आजचे हे दूध गोळे सारण भरून करणार आहोत. त्याचं सारण देखील मी बनवून घेतलं आहे आणि इथे पीठ देखील छान असं मुलायम मळून घेतलं आहे. आपल्याला हे दूध गोळे ना छोट्या आकारामध्ये बनवायचे असतात. अगदी लहान गोळे घ्यायचं नाही, पण अगदी पेढ्या इतपत आपल्याला हे गोळे घ्यायचे आहेत. हातावर थोडा गोळा ना मळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता गोळ्याच्या बाजूने ना अजिबात कुठेही क्रॅक आलेला नाही, म्हणजे आपलं हे पीठ ना व्यवस्थित तयार झालं आहे. गोळ्याच्या मध्यभागी ना अंगठ्याने थोडं दाब द्यायचं आहे आणि बाजूच्या ज्या कडा आहेत ना थोडा वर उचलून घ्यायची आहे. अशी छोटी वाटी तयार करायची आहे. मधला भाग आहे ना अजिबात आपल्याला पातळ करायचा नाही, थोडा जाडसरच ठेवायचा आहे आणि यामध्ये आपण तयार केलेलं सारण भरायचं आहे. इथे बघा या वाटीमध्ये जेवढं मावेल ना तितकंच आपल्याला सारण भरायचं आहे. हलकं हे सारण ना आतमध्ये दाबत न्यायचं आहे आणि बाजूच्या ज्या कडा आहेत ना त्या वर उचलून घ्यायच्या आहे, अगदी मोदकाप्रमाणे. एक्स्ट्राचं पीठ आहे ते तुम्ही काढून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून छान असा याचा गोळा तयार करायचा आहे. हे गोळे ना आपल्याला मोदकासारखे मोठे बनवायचे नाहीत किंवा जास्त छोटेही करायचे नाहीत, अगदी मध्यम साईजमध्ये असतात, म्हणजे रसगुल्ला किंवा गुलाबजामचा जो आकार असतो ना त्याप्रमाणे. हा बघा इथे एक छान असा हा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने बाकीचे गोळे देखील आपण बनवून घेणार आहोत. जसजसे तुम्ही हे गोळे बनवून घ्याल ना तसतसे ते गोळे ना झाकून ठेवत जा, म्हणजे संपूर्ण गोळे तयार होईपर्यंत ना तयार झालेले गोळे सुकणार नाही. अशाच पद्धतीने बाकीच्या पिठाचे देखील आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचे आहेत. शिल्लक पिठाचे देखील हे दूध गोळे मी बनवून घेतले आहेत. बघा खूप सुंदर असे आपले हे दूध गोळे दिसत आहेत. आपल्याला हे दूध गोळे वाफवून घ्यायचे आहेत. यासाठी ना चाळणीमध्ये मी केळीचं पान ठेवलं आहे. तुमच्याकडे जर हळदीचं पान असेल तर तुम्ही इथे चाळणीमध्ये हळदीचं पान ठेवू शकता किंवा एखादा सुती कपडा थोडा ओला करून या चाळणीवर ठेवायचा आहे किंवा या चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावर हे गोळे ठेवायचे आहेत. मी इथे हे केळीचं पान ठेवलं आहे आणि यावर ना थोडं सुटसुटीत हे गोळे ठेवणार आहे. गोळे ना वाफल्यानंतर त्याची साईज थोडी मोठी होते आणि ते गोळे एकमेकांना चिटकून राहू नये यासाठी ना थोडी जागा ठेवून आपल्याला हे गोळे ठेवायचे आहेत. मी घेतलेल्या साहित्याच्या प्रमाणामध्ये जवळजवळ 15 ते 16 गोळे ही बनवून तयार झालेली आहे. तयार झालेले दूध गोळे वाफवण्यासाठी आधीच मी गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाणी छान गरम झालं आहे. आता यावर आपल्याला ना ही चाळण ठेवायची आहे. चाळणीवर झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटांसाठी ना हे दूध गोळे छान वाफवून घ्यायचे आहे. 12 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे. आता या चाळणीवरचं मी झाकण काढलं आहे. तुम्ही बघू शकता दूध गोळे ना पहिल्यापेक्षा आकाराने थोडे मोठे झाले आहेत. चाळण गरम पाण्याच्या पातेल्यावरून काढून घेतल्यानंतर हे दूध गोळे थोडं थंड होऊ दिले आहेत आणि त्यानंतर बघा या ताटामध्ये हे दूध गोळे मी काढून घेतले आहेत. खूप छान असे हे दूध गोळे दिसत आहेत. ज्यांना मोदक आवडतात पण मोदक बनवता येत नाही ते हे दूध गोळे बनवू शकतात. खूप सोपी रेसिपी आहे. मोदकांना जशा कळ्या पडायच्या असतात ना तर कळ्या न पडता डायरेक्ट तुम्ही हे गोळे बनवू शकता. बघा किती सॉफ्ट झाले आहेत. जसे मोदक सॉफ्ट होतात ना तसेच हे दूध गोळे आपले सॉफ्ट झालेले आहेत. आतमध्ये देखील भरपूर असं सारण भरलेलं आहे आणि सारण भरून आपण हे दूध गोळे आज बनवलेले आहेत. गरमागरम दूध गोळ्यांवर छान असं साजूक तूप सोडून हे दूध गोळे तुम्ही खाऊ शकता. सारण भरलेले हे दूध गोळे असेच खायला देखील खूप छान लागतात. पण शक्यतो हे दूध गोळे गावी अशा पद्धतीने तयार केलेल्या गरमागरम दुधामध्ये गरमागरम दूध गोळे घालून खाल्ले जातात. आज मी या दुधामध्ये ना
बदामाचे बारीक चिरून घेतलेले काप घातले आहे आणि थोडी पिस्ताची भरड घातली आहे. यानंतर या गरमागरम दुधामध्ये ना आपल्याला गरमागरम दूध गोळे सोडायचे आहेत. तुम्हाला हवं असल्यास यावर तुम्ही केशर काड्या आणि गुलाबाच्या पाकळ्या देखील घालू शकता. गरमागरम दुधासोबत गरमागरम हे दूध गोळे खायला खूप छान लागतात. कोकणातली ही पारंपरिक रेसिपी आहे जी गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी हमखास बनवली जाते. पण अजूनही बऱ्याच जणांना ही रेसिपी माहीत नाही आणि आज म्हणूनच ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर तुम्हाला माझी आजची ही दूध गोळ्याची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि या गणेश जयंतीला तुम्हीसुद्धा गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी दूध गोळे नक्की घरी बनवून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.